शहरामध्ये देगलूर पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड व तसेच डीबीचे पथक पोलीस उपनिरीक्षक मैसनवाड यांच्या पथकानं आज देगलूर शहरामध्ये चोरीस गेलेले 8 मोटरसायकल त्वरित ते पथकाने ताब्यात घेतला आहे चोरांना। आणि मोटरसायकल चोरीस गेले होते तात्काळ देगलूर शहरामध्ये सूर्यमोहन बोलमवाड सर आल्यापासून देगलूर शहरात चोरी आळा व तसेच डकैती अनेक गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आज पथक आपले त्वरित दाखल झाले आहेत। आणि वरिष्ठ पोलीस सूर्यमोहन बोलमवाड सर काय सांगाल की 24 तास 2 दिवसाच्या आत 7 ते 8 मोटरसायकल तपास लावून पथकाने चोरीस आळा बंद केला। देगलूर शहरामध्ये आमची टीम गस्त करत असताना गोपनीय बातमीदार माहिती मिळाली की काही इसम हे विना नंबर प्लेटचे गाड्या घेऊन फिरत आहेत व विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेले आहेत। त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनची पथकाने 3 आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली असते त्यांच्याकडून त्यांनी 8 गाड्या चोरी केलेला ते आंतरराज्यामधून चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तेलंगणा, कर्नाटक आणि लातूर जिल्ह्यातून 8 मोटरसायकल चोरी केल्याचे त्यांनी कबूल दिली। त्यापैकी आपण 7 मोटरसायकल आता ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्यावर आपण महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। त्यातली जे वाहन चोरीला गेलेले आहेत ते चाकूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। आपण त्यांना माहिती दिलेली आहे। चाकूर पोलीस स्टेशन पोलीसचे अधिकारी कर्मचारी येऊन पुढील आरोपी आणि मोटरसायकल तसेच पोतंगल आणि मदनूर तसेच औराद इथून चोरी झाल्याबाबत माहिती आरोपीकडून मिळालेली आहे। त्याबाबत आम्ही त्या पोलीस स्टेशन संपर्क साधून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। कुठले आहेत आरोपी हे सर्व देगलूर शहरातील आहेत। तरी सर्व नागरिकांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोणी सुद्धा स्वस्त वाहन घेण्याच्या आमिषापोटी बळी पडू नका। कारण सर्व वाहन हे व्हेरीफाय करून घ्या। कारण वाहन हे चोरीचे असू शकतात, त्याची व्हेरीफाय केल्याशिवाय डॉक्युमेंट असल्याशिवाय कुठले वाहन खरेदी करू नका। अशाच वाहन खरेदी करत असल्यामुळे चोरांना हे वाव भेटत आहे की चोरी करण्याचा। आपण जर सतर्क राहिल्यास कुठल्याही प्रकारची वाहन चोरी होणार नाही। सर चोरीस गेले अजून किती एफ आर दाखल आहे ते मोटरसायकल देगलूर शहरातून गेलेले ग्रामीण? आतापर्यंत तपासामध्ये आपल्याकडे चाकूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेले निष्पन्न झालेले आहे। मदनूरचं पण आपल्याकडे आपण माहिती घेतो। मदनूर आणि औरादचं पण FIR ची माहिती घेऊन त्याची माहिती देण्यात येईल आपल्याला। जसं की पाहू शकता देगलूर शहरामध्ये वरिष्ठ कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड सर देगलूर शहरात आल्यापासून अनेक चोरीचे प्रकरण उघड झाले। तसेच डीबीचे पथक व तसेच पोलीस उपनिरीक्षक मैसनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर शहरामध्ये जे मोटरसायकल चोरीस गेलेले होते आणि ते तात्पर्य दाखवून त्यांनी देगलूर शहरामध्ये अनेक गुन्हे आज उघडीस आणले आहेत। आणि आरोपींना पण पाहू शकता की आज जेरबंद करण्यात आला आहे। 7 ते 8 आज दुचाकी वाहन आहेत मोटरसायकल त्यांच्या पथकासह आज देगलूर शहरामध्ये मोठ्या संख्येने आज आपण पाहू शकता की आज हे आरोपी देगलूर पोलीस ठाणे येथे त्यांच्या ताब्यात आले आहेत। पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर देगलूर चोरीस गेलेले मोटरसायकल, मोबाईल्स तसे गुन्हे उघडीस आलेले आहेत। आणि मैसनवाड सर तसेच त्यांचं पथक व तसंच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड देगलूर शहरात आल्यापासून चोरीस नक्की आळा बसेल याची नागरिकांनी दक्षता घ्यावी।